आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे निघाले. अशात सासवडजवळ एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरू असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली. तिथे असलेल्या वारकऱ्यांनी वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पालखीमध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन वाहनास संपर्क साधण्यात आला. पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेल्या सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला. अशातच आज सकाळी सुमारे 10 वाजता सासवड जेजुरी रस्ता वाळुंज फाटा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत असताना पुढे दिंडी क्रमांक 78 मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरू असताना ही घटना घडली. पुणे अग्निशमन दलाचे वाहन गेली कित्येक वर्ष आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या सुरक्षिततेकरिता तसेच आग व आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशमन अधिकारी व जवानांसह तैनात असते. इतर महानगरपालिका, PMRDA व नगरपालिका व इतर अग्निशमन वाहने देखील बंदोबस्त करीत असतात. आज घडलेल्या घटनेमुळे पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उपस्थित वारकरी समुदाय यांनी जवानांचे आभार मानले. पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटपोळे यांनी ही अधिकारी व जवानांचे कौतुक केले आहे. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, वाहनचालक नारायण जगताप तांडेल, विलास दडस, फायरमॅन श्री बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले व अटेंडंट युवराज गवारी यांनी सहभाग घेतला.